नमस्कार, माझं नाव पूर्णिमा रवींद्रन. आज आपण 12वीतला तिसरा धडा बघणार आहोत, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. याच्या आधी आपण इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन या दोन टर्मचा अर्थ बघूयात. इनहेरिटन्स म्हणजे काय? इनहेरिटन्स म्हणजे वारसा. आता वारसा कुणाकडून येतो? आपल्या आईवडिलांकडून येतो किंवा आजी आजोबांकडून येतो. तो इट कॅन बी मनी, पैसे असू शकतात किंवा प्रॉपर्टी असू शकते किंवा दागिने असू शकतात. ते सगळं आपलं इनहेरिटन्स आहे, वारसा आहे. पण इथे आपण ज्या वारसाबद्दल बोलणार आहोत ते यापैकी कुठलंही नाही आहे. ते आहे जेनेटिक, अनुवंशिक वारसा, जे आपल्याला जीन्स जे आपल्या आईवडिलांकडून आणि आपल्या पूर्वजांकडून जे मिळतं त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि दुसरा जो भाग आहे व्हेरिएशन. व्हेरिएशन म्हणजे काय? फरक. आता आपण एका कुटुंबाबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला दिसून येतं की आई वडील त्यांचे कॅरेक्टर्स मुलांमध्ये असतात, पण तरी भावंडांमध्ये फरक असतो. म्हणजे माझ्यात आणि माझ्या भावामध्ये कॅरेक्टर्समध्ये दिसण्यामध्ये फरक आहे. आयडेंटिकल कोणीही नसतं एका फॅमिलीमध्ये. मुलं जी असतात एका जनरेशनमध्ये आयडेंटिकल नसतात, एका पिढीमध्ये आयडेंटिकल नसतात अनलेस ते ट्विन्स असतील तर. जर जुळे असतील तर ते 100% आयडेंटिकल असतात. पण जर आणि ते पण एकसारखे जर जुळे असले तर आयडेंटिकल ट्विन्स. त्यामुळे मी म्हटलं, जर ते एकसारखे नसले तर मग तिथे पण 50% सिमिलॅरिटी असते, एकसारखेपणा असतो, पण अदरवाईज नसतो. तर आज आपण या दोन गोष्टींवर बोलणार आहोत, कारण हे महत्त्वाचे आहेत हे कळायला की आपले कॅरेक्टर्स ते कसे येतात, आपल्या बॉडीमध्ये जे कॅरेक्टर्स आहेत ते कशामुळे येतात. आणि जेव्हा काही यांच्यामध्ये कॅरेक्टर्स इनहेरिट करण्यात काही जेव्हा प्रॉब्लेम्स येतात किंवा जे जीन्स जर फॉल्टी असतील, ज्या काही प्रॉब्लेम असेल आणि ते जेव्हा आपण इनहेरिट करतो तेव्हा आपल्याला कुठले कुठले आजार होऊ शकतात, जे अनुवंशिक आजार असतात. तर हे पण आपण या धड्यामध्ये शिकणार आहोत. तर आपण आता पुढे वळूयात धड्याकडे. क्रोमोझोम्स अँड मेकॅनिझम्स ऑफ इनहेरिटन्स, फर्स्ट पार्ट या धड्याचा टायटल आहे. आता क्रोमोझोम्स तुम्ही ऑलरेडी 11वीमध्ये शिकला आहात. क्रोमोझोम्स म्हणजे काय? जेव्हा डी एन ए तुम्हाला माहिती आहे, डिऑक्सिरायबोन्युक्लिक ॲसिड, आणि प्रोटीन जेव्हा एकत्र येतात तेव्हा क्रोमोझोम्स तयार होतात. आणि या क्रोमोझोम्स आपल्या बॉडीमध्ये एका सेलमध्ये, एका पेशीमध्ये किती क्रोमोझोम्स असतात? 46 क्रोमोझोम्स असतात. 23 पेयर्स असं आपण म्हणतो. सो टोटल 46 क्रोमोझोम्स एका सेलमध्ये असतात. तर हे जे क्रोमोझोम्स आहेत हे यांच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन असते ज्याच्यामुळे आपले कॅरेक्टर्स जसे आहेत तसे असतात, राईट. माझे केस सरळ आहेत तर ते का, किंवा कुरळे आहेत तर कुरळे केस कशामुळे? तर ती जी इन्फॉर्मेशन आहे, ती कोड जे आहे ते कुठे असतं? ते क्रोमोझोम्समध्ये असतात, डी एन एमध्ये असतं. तर डी एन ए प्लस प्रोटीन ते क्रोमोझोम्स तयार करतात. आणि इनहेरिटन्स म्हणजे काय हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. जे कॅरेक्टर्स एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत जे ट्रान्सफर होतात त्याला आपण इनहेरिटन्स म्हणतो. ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन, अनुवंशिक असतं ते, फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. आता हा फोटो जो आहे तो कोणाचा आहे? सो दिस इज द पर्सन बाय द नेम ऑफ ग्रेगॉर मेंडल. मेंडल जो होता तो हंगरीमध्ये एक भिक्षू होता, आणि त्यांनी आपल्या टाईममध्ये, फ्री टाईममध्ये त्यांनी काय केलं? त्यांनी आपल्या बागेत ची झाडं लावली होती, मटारची. तर तिथे त्यांनी ते झाडांना ऑब्झर्व केलं आणि त्यांना दिसून आलं की दोन मटारच्या झाडांमध्ये फरक आहे. कशामध्ये? एक्सटर्नली त्यांना जे डोळ्यात, ऑब्व्हियसली तेव्हा मायक्रोस्कोप वगैरे नव्हते त्यामुळे त्यांना सेलच्या आतमध्ये काही माहीत नव्हतं की काय चाललं आहे, पण त्यांना बाहेरून दिसायचं की अरे हा एक आहे तो झाड आहे तो उंच आहे, आणि दुसरा झाड आहे तो जास्त उंच नाही आहे, त्याच्या हाईटमध्ये तो कमी आहे. काही फुलं आहेत ती जांभळी आहेत, काही फुलं आहेत ती पांढरी आहेत. काही मटार जे आहेत त्यांचा रंग पिवळा आहे, काही मटारांचा रंग हिरवा आहे. तर हे जे फरक आहेत
एकाच झाडांमध्ये एवढे एकाच प्रकारच्या झाडामध्ये एवढे फरक त्यांना दिसून आले. तर त्यांनी त्याचा अभ्यास केला, स्टडी केला आणि त्यांनी त्याच्यात कॅरेक्टर्स त्यांची नोंद केली की कुठले कॅरेक्टर्स आहेत, त्यांच्यामध्ये किती त्यांना रेशिओ मिळाला, किती कॅरेक्टर्स जास्त दिसून आले, किती कमी दिसून आले, हे सगळं त्यांनी अभ्यास केला आणि आपल्या वहीमध्ये लिहून ठेवलं. सो दिस वॉज इन्व्हेस्टिगेटेड अँड ऑब्झर्व बाय मेंडल. आणि हा जो डेटा त्यांनी कलेक्ट केला तो त्यांनी मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स वापरून त्यावेळेस त्यांनी ते व्यवस्थितपणे मांडून त्यांनी त्याचे 3 लॉ त्यांनी तयार केले. आता हे लॉज अजूनही टिकून आहेत, फक्त आता आपल्याला माहिती आहे की हे सगळीकडे वापरता येत नाही. मेंडलचे जे लॉज होते ते काही ठिकाणी वर्क करतात, पण काही ठिकाणी ते वर्क करत नाही, हे आपल्याला आत्ता माहिती आहे. पण तेव्हा विचार करा, तेव्हा जीन्सचा कॉन्सेप्ट नव्हता, जीन्स माहीत नव्हते, DNA माहीत नव्हता, त्याच्या आधी हे त्यांनी प्रपोज केलं आहे. त्यामुळे दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पीस ऑफ वर्क, हे महत्त्वाचं आहे. ओके, नेक्स्ट आपण बघूयात की कुठला टेक्निक वापरला. हे स्टडी करण्यासाठी त्यांनी हायब्रिडायझेशन नावाचं टेक्निक वापरलं. आणि याच्यात काय केलं, इथे बघा, या डायग्राममध्ये दिसेल तुम्हाला, फूल आहे त्याच्या मेल पार्ट जो आहे अँथर्स काढून टाकलेत, म्हणजे दिस बिकम्स अ फिमेल फ्लावर, राईट. आर्टिफिशियली त्यांनी ते काढून टाकलं. आणि दुसरा एक फ्लावर घेतला आणि त्याचं काय केलं, व्हाईट कलरचा पांढरा फ्लावर घेतला आणि त्याच्यातले जे अँथर्स होते ते तिथे जे पोलन ग्रेन्स आले ते पोलन ग्रेन्स त्यांनी ट्रान्सफर केलं, पॉलिनेशन, आर्टिफिशियल पॉलिनेशन केलं आणि इथे टाकलं. आणि त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली नंतर फर्टिलायझेशन झालं, एक्सेट्रा. आणि ते तुम्ही ऑलरेडी पहिल्या चॅप्टरमध्ये पाहिलं आहे की फर्टिलायझेशन कसं होतं, ट्यूब तयार होते, एक्सेट्रा. आणि इथे तुम्हाला दिसेल हे मटारचे सीड्स तयार झालेत. आता हे सीड्स जेव्हा त्यांनी प्लांट केलं तेव्हा त्यांना दिसून आलं की सगळी फुलं जी आहेत ती जांभळी आहेत. म्हणजे जांभळं झाडावरचं जे फूल होतं त्याला जेव्हा पांढऱ्या फुलाचं अँथर घेऊन पॉलिनेट केलं तेव्हा त्यांना सगळी जांभळी फुलं मिळाली, झाडं विथ जांभळी फुलं. तर याचा काय अर्थ झाला, ऑब्व्हियसली देर इज समथिंग दॅट इज गेटिंग ट्रान्सफर्ड, एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत ट्रान्सफर होते. त्यांनी या टर्मला फॅक्टर असं नाव दिलं, कारण तेव्हा जीन्स माहीत नव्हते. तर त्यांनी ते म्हटले की फॅक्टर्स नावाचं काहीतरी एक युनिट आहे, पार्टिकलसारखं काहीतरी आहे जे ट्रान्सफर होतं आहे, फिजिकली ट्रान्सफर होतं आहे ते एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनमध्ये. त्यांनी असे 7 कॅरेक्टर्स स्टडी केले. त्याच्यामध्ये हाईट आहे, फुलांचा रंग आहे, मटारचे दाणे आहेत त्यांचा रंग आहे, जो पॉड आहे मटारचं जे कवर आहे ते इन्फ्लेटेड आहे का कन्स्ट्रिक्टेड आहे, तो एक कॅरेक्टर आहे. तर असे 7 कॅरेक्टर आपण पुढे बघणार आहोत कुठले 7 कॅरेक्टर्स आहेत ते. आणि ते त्यांनी पाहिलं की काहीतरी गॅमिट्समध्ये आहे, म्हणजे जे मेल आणि फिमेल गॅमिट्समध्ये काहीतरी आहे ज्याच्यामुळे हे ट्रान्सफर घडतं आहे. त्यांनी त्याला फॅक्टर असं नाव दिलं, पार्टिक्युलेट इन नेचर. आत्ता आपण त्यांना जीन्स असं म्हणतो आणि ते एका पेरेंटमध्ये पेअर्समध्ये असतात, म्हणजे एका जीनचे 2 कॉपीज असतात एका पेरेंटमध्ये. आणि जेव्हा गॅमिट फॉर्मेशन होतं तेव्हा ते सेपरेट होतात आणि वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये येतात मुलांमध्ये किंवा प्रोजेनीमध्ये, ऑफस्प्रिंगमध्ये. आता या चॅप्टरमध्ये भरपूर टर्मिनॉलॉजी आहे. तुम्हाला हे टर्मिनॉलॉजी जर तुम्हाला कळलं की त्याचा अर्थ काय आहे तर तुम्हाला स्टोरी पुढची कळेल. जर तुम्हाला टर्मिनॉलॉजी कळली नसेल आणि ते तुमच्या डोक्यात क्लिअर नसेल तर तुम्हाला पुढची स्टोरी कळणं अवघड आहे. त्यामुळे जेनेटिक टर्मिनॉलॉजी जिथे येतं आहे ते लक्ष द्या आणि व्यवस्थित ऐका की टर्मिनॉलॉजी काय आहे आणि त्याचा अर्थ काय, कॉन्सेप्ट्स आहेत हे. फॅक्टर म्हणजे काय अकॉर्डिंग टू मेंडल. तर मेंडलनी फॅक्टर एक कशाला म्हटलं आहे की काही एक युनिट आहे, हेरिडिटीचं युनिट आहे, इनहेरिटन्सचं युनिट आहे जे एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत पास होतं आणि हे गॅमेट थ्रू पास होतं, राईट. हे त्यांनी फॅक्टर असं म्हटलेलं आहे. आणि हे काय करतं, हे आपलं एका याचं बायोलॉजिकल कॅरेक्टर, ऑर्गॅनिझमचं जे बायोलॉजी आहे ते फॅक्टरमुळे तयार होतं. त्याचं नंतर त्या फॅक्टरचं कन्व्हर्जन झालं जीनमध्ये. तर जीन म्हणजे काय, व्हॉट इज अ जीन. सो दिस इज अ डायग्रॅम. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल क्रोमोझोम, राईट, प्रोटीन प्लस DNA आपण म्हटलो. आणि प्रोटीन हे जर क्रोमोझोमला अनकॉईल केलं, हे खूप कॉइल्ड असतं स्ट्रक्चर, त्याला अनकॉईल केलं तर हे तुम्हाला इथे प्रोटीन्स आहेत, हे तुम्ही शिकलात, हिस्टोन प्रोटीन्स. यात पूर्ण याला न्यूक्लिओसोम असं म्हटलं आहे. आणि हे जे DNA आहे याचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे, डबल हेलिक्स. आता या DNAचा एक छोटासा पार्ट म्हणजे जीन, ज्याला मराठीत जनुक असं म्हणतात, राईट.
तर हा पार्ट आहे जीन. आता हा जीन आहे जो आपल्याला कॅरेक्टर देतो. तुम्हाला माहिती आहे पुढच्या चॅप्टरमध्ये तुम्ही बघाल की हे जीन कॅरेक्टर कसे देतात. ऑब्व्हियसली जीनचं काहीतरी कन्व्हर्जन होतं आणि प्रोटीन तयार होतो आणि त्या प्रोटीनमुळे ॲक्च्युली आपल्याला जे आपले कॅरेक्टर्स आहेत ते तयार होतात. प्रोटीन्स जेव्हा वेगवेगळे असतात त्याप्रमाणे आपले कॅरेक्टर्स पण वेगवेगळे असतात. कधी कधी प्रोटीन डॅमेज असतात किंवा वर्किंग कंडिशनमध्ये नसतात आणि तेव्हा वेगवेगळे आजार होऊ शकतात. तर हे सगळं जे आहे हे जीनच्या कंट्रोलमध्ये आहे, या जीनच्या कंट्रोलमध्ये आहे. ओके, सो दॅट इज अ जीन. सो इट इज अ सेगमेंट ऑफ DNA विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन. म्हणजे त्या सेगमेंटमुळे फॉर एक्झाम्पल हा जो जीन आहे तो सपोज आय कलर ठरवतो. तर आय कलर तुम्हाला माहिती आहे वेगवेगळे कलरचे डोळ्यांचा कलर वेगवेगळा असू शकतो. ब्लॅक, ब्राऊन, मग त्याच्यात खूप व्हेरिएशन्स आहेत, शेड्स आहेत, अप टू ग्रीन, हेझल असे भरपूर शेड्स दिसतात डोळ्यांचे. सो दॅट इज रिस्पॉन्सिबल बाय वन पर्टिक्युलर जीन. ओके, आता मेंडलच्या एक्सपेरिमेंटल याचं सक्सेसचं काय कारण आहे, तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यांनी डेटा खूप वेल ऑर्गनाईज ठेवला होता. सॅम्पल साईज जे त्यांनी प्लांट्स कलेक्ट केले होते ते खूप जास्त अमाऊंटमध्ये होते. खूप प्लांट्स त्यांनी स्टडी केले. सो सॅम्पल साईज खूप मोठा होता, त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर डेटा होता आणि त्या डेटाला त्यांनी व्यवस्थित ऑर्गनाईज केलं, त्यांचे रेशिओज काढले आणि त्याच्यामुळे त्यांना एक प्रॉपर कन्क्लुजन काढता आलं की बाबा हां हे असं दिसतंय त्याच्यामुळे मी असं कन्क्लुजन काढतो याच्यावर. सो दे वर व्हेरी वेल प्लॅन्ड. एक्सपेरिमेंट्स खूप चांगले प्लॅन्ड होते. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे ते एक्सप्रेस केलं होतं, म्हणजे रेशिओजमध्ये सगळे काढले होते. हां, कॅरेक्टर्स जे पी प्लांटमध्ये जे कॅरेक्टर्स आहेत ते आपल्याला आपण डोळे आपण बघू शकतो ते कॅरेक्टर्स. ठीक आहे. जर आपण बाकीचे काही कॅरेक्टर्स जे इंटरनल कॅरेक्टर्स असतील ते आपल्याला दिसणार नाही, पण जे एक्सटर्नल फीचर्स आहेत ते आपण बघू शकतो डोळ्याने. तर त्यामुळे हे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स जे आहेत ते पीमध्ये आपल्याला दिसून येतात व्हेरी इझिली. 7 फॅक्टर्स आहेत आणि सगळ्यांना एक एक जीन रिस्पॉन्सिबल आहे, एक एक फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे. या धड्यामध्ये खूप ठिकाणी फॅक्टर शब्द वापरला आहे कारण मेंडलनी फॅक्टर शब्द वापरला आहे, पण ॲक्च्युली त्याला आता आपण जीन असं म्हणतो. इन करंट सायन्स वी कॉल दॅट ॲज जीन, वी डोंट कॉल इट ॲज फॅक्टर. आता आपण फॅक्टर म्हणत नाही त्याला. हे 7 कॅरेक्टर्स आहेत, त्यातले काही जे आहेत ते डॉमिनंट आहेत आणि काही जे आहेत ते रिसेसिव्ह आहेत. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरला एक डॉमिनंट आणि एक रिसेसिव्ह असं त्यांनी मेंडलनी ऑब्झर्व केलं होतं. तर राऊंड जर पी असेल, मटार राऊंड असेल तर त्याला डॉमिनंट म्हटलं आहे, रिंकल्ड असेल तर रिसेसिव्ह म्हटलं आहे. डॉमिनंट रिसेसिव्हचा ॲक्च्युअल अर्थ काय ते आपण पुढे बघणार आहोत. आत्ता फक्त लक्षात घ्या कुठले कुठले कॅरेक्टर्स होते. कलर होता येलो ग्रीन. शेप ऑफ द पॉडचा जो शेप आहे, कवरचा त्याचा शेप आहे तो इन्फ्लेटेड किंवा कन्स्ट्रिक्टेड. कलर ऑफ द पॉड ग्रीन किंवा येलो. कलर ऑफ द फ्लावर पर्पल किंवा व्हाईट. लोकेशन ऑफ द फ्लावर ॲक्सियल म्हणजे सगळ्यात वरती आलं आहे का सगळ्यात वरती आलं आहे टर्मिनल का ॲक्शियल म्हणजे ॲक्सेसमध्ये आलं आहे. सो ॲक्शियल म्हणजे दोन याच्यामध्ये जर आलं तर दॅट इज कॉल्ड ॲज डॉमिनंट आणि टर्मिनल म्हणजे सगळ्यात वरती जर आलं टर्मिनल तर दॅट इज रिसेसिव्ह. आणि प्लांट हाईट टॉल वर्सेस डॉर्फ. हे 7 फॅक्टर त्यांनी पाहिले आणि सगळे कॅरेक्टर्स होते ते एका एका फॅक्टरनी कंट्रोल्ड होते. ते वेगवेगळ्या क्रोमोझोमवर होते. तर त्याचा अर्थ काय, एक जीन जो आहे तो एक क्रोमोझोमवरती होता, दुसरा जीन जो आहे दुसऱ्या क्रोमोझोमवरती होता, तिसरा जो होता तिसऱ्या क्रोमोझोमवरती. त्यामुळे तिथे कुठेही मिक्सिंग झालं नाही आणि त्यांना जनरेशन टू जनरेशन ते ट्रान्समिट होत गेलं. हां, डॉमिनन्स रेसेसिव्ह काय आहे ते आपण नंतर बघूया. सो दीज वर द रिझन्स वाय मेंडल वॉज सक्सेसफुल. आता अजून काही टर्मिनॉलॉजी आपण बघू. पनेट स्क्वेअर किंवा चेकरबोर्ड हे आपण जिथे क्रॉस करतो, एक मेल प्लांट फिमेल प्लांट किंवा 2 कॅरेक्टर्स असतील ते आपण जेव्हा क्रॉस करतो तेव्हा आपण हे पनेट स्क्वेअर किंवा चेकरबोर्ड काढतो. याचा अर्थ काय, याच्यामध्ये आपल्याला प्रॉबबिलिटी कळते. प्रॉबबिलिटी म्हणजे तुम्हाला माहिती असेल की सपोज माझ्याकडे ग्रीन आणि रेड बॉल्स आहेत आणि ते बॉल्स मी एका बॉक्समध्ये टाकले आणि न बघता मी त्याच्यातून 2 बॉल्स काढत गेले, तर किती प्रॉबबिलिटी असते की 2 रेड येणार किंवा एक रेड एक ग्रीन येणार किंवा दोन्ही ग्रीन येणार, राईट. असे 3 वेगवेगळे पॉसिबिलिटीज आउटकम्स असू शकतात. तर हे जेवढे आउटकम्स पॉसिबल आहेत ते आपण हे पनेट स्क्वेअरमध्ये काढतो. सो दिस इज हाऊ पनेट स्क्वेअर लुक्स लाईक. आता इमॅजिन करा सपोज दीज आर रेड बॉल्स, तर आपण
दोन्ही रेड बॉल्स काढायला दोन्ही हात टाकले आणि 2 रेड बॉल्स काढले, तर त्याचं किती चान्स आहे? 1 चान्स आहे. एक रेड आणि एक ग्रीन असं असं हात टाकून जर काढलं बाहेर, तर तसे 2 चान्सेस असू शकतात, रेड आणि ग्रीन, आणि दोन्ही ग्रीनचं पण 1. तर हे पनेट स्क्वेअरमुळे मला कळतं की प्रॉबॅबिलिटी काय आहे. सो दिस शोज द प्रॉबॅबिलिटी ऑफ डिफरंट कॉम्बिनेशन्स. परम्युटेशन जेवढे जीन्स असतील त्यांचे सगळ्यांचे परम्युटेशन कॉम्बिनेशन याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित कळतं. जर तुम्हाला हे काढता आलं तर तुम्हाला जेनेटिक्स कळलेलं आहे. जेनेटिक्समध्ये जीन्स कसे असॉर्ट होऊ शकतात ते तुम्हाला कळलेलं आहे. ओके. आता होमोलॉगस क्रोमोझोम्स या टर्मचं काय अर्थ आहे? होमोलॉगस क्रोमोझोम्स काय आहेत? ते जे एकसारखे दिसायला, मॉर्फोलॉजिकली दिसायला, स्ट्रक्चरली, आणि ज्याच्यामध्ये जीन्स सेम आहेत असे जे क्रोमोझोम्स, आणि ते क्रोमोझोम्स मिओसिसच्या वेळेस जवळ येतात, ते सिनॅप्सिस होतं त्यांच्यामध्ये. दोज आर द होमोलॉगस क्रोमोझोम्स. आता तुम्ही जर मायक्रोस्कोप खाली पाहिलं तर तुम्हाला होमोलॉगस क्रोमोझोम्स असे दिसतात. हे बघा, हा सेल आहे आणि इथे तुम्हाला हे 2 जे लाईन्स दिसत आहेत, दीज आर ॲक्च्युली होमोलॉगस क्रोमोझोम्स. हे सगळे जे पेअर झालेले आहेत 2 लाईन्ससारखे, दीज आर ऑल होमोलॉगस क्रोमोझोम्स. इथे ते पेअर होत आहेत आणि नंतर कुठे त्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हरसुद्धा होत आहे, राईट, जेनेटिक एक्सचेंज होत आहे. सो दीज आर होमोलॉगस क्रोमोझोम्स. हे बघा, हे इथे पेअर झालेले आहेत. हे दुसरा स्टेन वापरला आहे त्यांनी, जे फ्लोरोसंट स्टेन आहे. तर मायक्रोस्कोप खाली हे असं दिसतं, आपल्या डोळ्यांनी डायरेक्टली दिसत नाही, सगळे मायक्रोस्कोप खालचे इमेजेस आहेत. तुम्हाला दिसतील हे हे होमोलॉगस क्रोमोझोम नंबर 5, नंबर 6 ते दिसायला स्ट्रक्चरली सेम आहे, जीन्स त्यांचे सेम आहेत आणि ते पेअर होतात. ओके, सो दीज आर होमोलॉगस क्रोमोझोम. महत्त्वाचा टर्म आहे हा होमोलॉगस क्रोमोझोमचा. अजून काही टर्मिनॉलॉजी बघू. हे पण महत्त्वाचं टर्म आहे, अलील्स और अलिलोमॉर्फ. अलील्स म्हणजे काय? आता आपण पाहिलं की क्रोमोझोम्स आहेत, क्रोमोझोम्समधून DNA येतो आणि DNAचा एक छोटा पार्ट, शॉर्ट पार्ट इज कॉल्ड ॲज अ जीन. आता या जीनचे 2 हे असू शकतात, टाईप्स असू शकतात. सो दीज 2 टाईप्स ऑफ द सेम जीन आर कॉल्ड ॲज अलील्स. इथे बघा, हे होमोलॉगस क्रोमोझोम, हे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. सो दिस इज वन होमोलॉगस क्रोमोझोम अँड दिस इज दीज आर होमोलॉगस क्रोमोझोम्स, आणि इथे जीन आहे. ओके, ॲट लोकस 1 त्यांनी आपल्या क्रोमोझोम्समध्ये प्रत्येक पॉईंटला एक लोकस असं नाव दिलेलं आहे. सो दिस इज लोकस नंबर 1, आणि लोकस 1मध्ये इथे बघा हे दोन्ही ब्लू जीन्स आहेत, म्हणजे हे सेम जीन्स आहेत, म्हणजे हे सेम अलील्स आहेत, ॲक्च्युली फॉर्म्स आहेत. बोथ आर द सेम अलील्स ऑफ जीन 1. जीन 1चे 2 जे प्रकार आहेत ते सेम आहेत. याला आपण रिप्रेझेंट करताना कसं करतो? आयदर कॅपिटल टी, कॅपिटल ए, म्हणजे जेव्हा कॅपिटलमध्ये आपण लिहितो किंवा स्मॉलमध्ये स्मॉल ए, स्मॉल टी, द सेम अल्फाबेट आपण रिपीट करतो दोनदा, देन इट बिकम्स अ सेम अलील. पण जर मी कॅपिटल ए, स्मॉल ए असं लिहिलं, दॅट मीन्स दॅट द अलील्स आर डिफरंट, फॉर्म्स ऑफ द जीन आर डिफरंट. हे वेगवेगळे फॉर्म्स आहेत. हे बघा, 2 or more alternative forms of the gene and they are located at the same loci. हे सेम लोसायवर हे जीन्स लोकेटेड असतात ऑन होमोलॉगस क्रोमोझोम्स. आता मी याच्यावर दाखवलं आहे, दिस इज अ पेअर ऑन होमोलॉगस क्रोमोझोम. होमोलॉगस क्रोमोझोमवरचा हा एक जीन पेअर आहे, अलील आहे हा, विच इज, आपण त्याला डॉमिनंट म्हणतो. वाय इज इट डॉमिनंट? कारण जेव्हा एका सेलमध्ये हे 2 अलील्स असतात तेव्हा माझी हाईट चांगली दिसते, म्हणजे चांगली हाईट आहे माझी. जेव्हा माझी चांगली हाईट आहे, दॅट मीन्स आय एम टॉल. सो इफ आय एम टॉल, अँड दॅट मीन्स दॅट द अलील टी इज डॉमिनंट, म्हणजे त्यांचं एक्सप्रेशन होतं आहे, त्या अलीलचं एक्सप्रेशन होतं आहे, त्याच्यामुळे माझी हाईट चांगली होते. ओके. ओके, सो आता आपण डॉमिनंट आणि रिसेसिव्ह काय आहे ते लक्षात घेऊयात. डॉमिनंट केव्हा म्हणतो आपण एका कॅरेक्टरला? जेव्हा ते एक्सप्रेस होतं. आता ते एक्सप्रेस का होतं? कारण त्याचे 2 कॉपीज प्रेझेंट असतात. ओके, एक हा ब्लू आणि हा दुसरा ब्लू, हे जेव्हा दोन्ही, हा एक ब्लू आणि हा दुसरा ब्लू, हे जेव्हा दोन्ही प्रेझेंट असतात तेव्हा तो कॅरेक्टर डॉमिनंट होतो. आणि अजून एक टाईप असू शकतं की एक ब्लू आहे आणि एक पर्पल आहे. ओके, आणि या ब्लू आणि पर्पलमध्ये हा ब्लू आहे तो एक्सप्रेस होतो, पण हा पर्पल एक्सप्रेस होत नाही. पण त्याच्यामुळे पण काय होतं? कॅरेक्टर दिसून येतं, म्हणजे हाईट असेल तर कॅरेक्टर दिसून येतं, टॉल
प्लांट बिकम्स टॉल, कारण त्याच्यामध्ये एक टी असतो इथे, दुसरा टी नसतो, स्मॉल टी असतं ते, कॅपिटल टी नाही आहे, पण एक टी असल्यामुळे सुद्धा दिसून येतं. तिसरा ऑप्शन असा असतो की दोन्हीकडे कॅपिटल टी नाही आहे, म्हणजे काय झालं, ते दोन्हीकडे स्मॉल टी आहे. अशा केसमध्ये जेव्हा दोन्हीकडे स्मॉल टी असं आपण म्हणतो, रिप्रेझेंटेटिव्ह आपल्याला कळण्यासाठी आपण हे अल्फाबेट्स दिलेत. जीन्सवर काही असे अल्फाबेट्स नसतात, आपण आपल्या याच्यासाठी, आपल्या कन्व्हिनियन्ससाठी, सोयीसाठी आपण ते नॉमनक्लेचर दिलेलं आहे. तर स्मॉल टी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा दॅट मीन्स दॅट टॉलनेस हा कॅरेक्टर नाहीच आहे, तो जो प्लांट आहे तो शॉर्ट असेल, किंवा इफ इट्स अ ह्युमन बिईंग इज शॉर्ट. सो डॉमिनंट अलील म्हणजे काय? इट एक्सप्रेसेस द ट्रेट इवन इन द प्रेझन्स ऑफ हेटेरोझायगस कंडिशन. म्हणजे काय? विच इज एक्सप्रेसिंग इन F1. आपण हे कॅरेक्टर्स बघणार आहोत. F1 म्हणजे काय? फर्स्ट जनरेशन जी असते, दोन पेरेंट्समध्ये जेव्हा मीटिंग होतं आणि जे फर्स्ट जनरेशन तयार होतं त्याला F1 म्हणतात. ओके. सो हे ब्लू आणि पर्पल या कंडिशनमध्ये सुद्धा जेव्हा एक्सप्रेस होतं तेव्हा त्याला आपण डॉमिनेट असं म्हणतो. कॅपिटल टी स्मॉल टी असं जेव्हा दिसतं तेव्हा या एक्झाम्पलमध्ये दिस इज अ डॉमिनेंट अलील. आणि व्हॉट इज अ रेसेसिव्ह अलील? जेव्हा हे एक्सप्रेस होत नाही, दॅट बिकम्स अ रेसेसिव्ह अलील. म्हणजे स्मॉल टी जर असलं तर दॅट बिकम्स अ रेसेसिव्ह अलील. नॉट एक्सप्रेसिंग इन द प्रेझन्स ऑफ अन ऑल्टरनेटिव्ह अलील. म्हणजे दुसरा अलील आहे पण तरी ते एक्सप्रेस होत नाही आहे, सो दॅट बिकम्स अ रेसेसिव्ह अलील. फॉर एक्झाम्पल, आता या ब्लू आणि पर्पलमध्ये पर्पल आहे, तो एक्सप्रेस होत नाही आहे, ब्लू एक्सप्रेस होतं आहे, म्हणून हाईट वाढते. सो दॅट पर्पल बिकम्स द रेसेसिव्ह अलील अँड ब्लू बिकम्स द डॉमिनंट अलील. ओके. F1 फर्स्ट जनरेशनमध्ये जे एक्सप्रेस होत नाही. मी रिपीट का करते? सो दॅट यू अंडरस्टँड. परत एकदा तुम्ही वाचून घ्या सो दॅट यू अंडरस्टँड डॉमिनंट म्हणजे काय आणि रिसेसिव्ह म्हणजे काय. ओके. अजून टर्मिनॉलॉजी आहे कॅरेक्टर. आता कॅरेक्टर सोपं आहे. कुठलंही कॅरेक्टर तुम्हाला जे दिसून येतं, फिजिकल कॅरेक्टर, दॅट बिकम्स अ दॅट इज वॉट इज अ कॅरेक्टर आहे. सो स्पेसिफिक फीचर, फॉर एक्झाम्पल हाईट असेल, कलर ऑफ द फ्लावर असेल, आपण पी बद्दल बोलतो आहे म्हणून पीचेच एक्झाम्पल्स घेते, कलर ऑफ द सीड असेल. सो ऑल ऑफ दीज आर कॅरेक्टर्स. ट्रेट म्हणजे काय? जेव्हा एक कॅरेक्टर इनहेरिट होतं आणि त्याचा एक व्हेरियंट असू शकतो. म्हणजे आपण मागे पाहिलं ब्लू आणि पर्पल हे दोन्ही एकाच कॅरेक्टरचे होते. हाईट, राईट, एकाच कॅरेक्टर हाईट, पण इफ ब्लू इज प्रेझेंट the plant becomes tall, आणि if two copies of purple are present then it becomes a short plant. So then that becomes a trait. म्हणजे tallness, dwarfness, constricted, inflated pod, किंवा purple flower, white flower, these are traits because there is a variant. म्हणजे त्याचं थोडंसं फरक एक दिसतं दोन कॅरेक्टर्समध्ये. सो टॉल अँड डॉर्फ हे तुम्हाला दिसतं. दिस इज अ ट्रेट. आता होमोझायगस ट्रेट म्हणजे काय? होमोलॉगस क्रोमोझोम्स होते जे सिमिलर स्ट्रक्चरली, मॉर्फोलॉजिकली सिमिलर होते आणि सिनॅप्सिसच्या वेळेस पेअर व्हायचे. व्हॉट इज होमोझायगस ट्रेट? आता हे बघा, हे पीचंच उदाहरण आहे. पर्पल कलर फ्लावर आहे आणि व्हाईट कलर फ्लावर आहे. सो कॅपिटल पी आणि व्हाईट म्हणजे स्मॉल पी म्हणजे इथे कलर एक्सप्रेस होतच नाही. यांच्यामध्ये कलरचा जो जीन आहे तो एक्सप्रेस होतो, त्यामुळे पर्पल कलर फ्लावर मिळतं. याच्यामध्ये कलरचा जो जीन आहे तो एक्सप्रेस होत नाही आणि त्याच्यामुळे कलर दिसत नाही. कलरचा जीन म्हणजे ॲक्च्युली पिगमेंटचा जीन असतो, जे पिगमेंट्स आपल्या प्लांट सेल्समध्ये असतात त्याच्यासाठी जे जीन्स कोड करतात. सो दॅट गिव्स द कलर. आणि ते पिगमेंट जीन्स जर नसतील, ॲब्सेंट असतील, तर ऑब्व्हियसली त्याला कलर नसणारे, मग द फ्लावर बिकम्स व्हाईट. सो होमोझायगस म्हणजे काय? जेव्हा हे कॅपिटल पी किंवा स्मॉल पी जेव्हा येतं, म्हणजे सेम जेव्हा अलील्स येतात टुगेदर, देन इट बिकम्स अ होमोझायगस ट्रेट. आणि हेटेरोझायगस याच्यामध्ये ऑब्व्हियसली एका प्रकारचंच गॅमेट असणार आहे आणि देअरफॉर इट विल ब्रीड ट्रू. हे आपण नंतर जेव्हा क्रॉसेस बघू तेव्हा तुमच्या अजून जास्त लक्षात येणार. यांच्यामध्ये एकच गॅमेट तयार होईल. हेटेरोझायगस म्हणजे काय येणार? कॅपिटल पी स्मॉल पी हे जेव्हा दोन वेगवेगळे अलील्स येतात, देन इट बिकम्स, रिमेंबर मागच्या स्लाईडमध्ये जेव्हा मी अलील्स दाखवले, जेव्हा ब्लू आणि पर्पल टुगेदर जेव्हा येतात, दॅट बिकम्स अ हेटेरोझायगस ट्रेट. पण एक्सप्रेस कुठला होता? जो डॉमिनंट ट्रेट आहे तो एक्सप्रेस होणार, जो रिसेसिव्ह आहे तो नाही होणार. So it possesses the different contrasting traits or alleles for the trait. Contrasting alleles for the trait.
आणि यांच्यामध्ये 2 प्रकारचे गॅमेट्स तयार होतात. आणि हे F1 जनरेशन जे तयार होतं यांचं ते हायब्रिड असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये मिक्सचर असतो कॅरेक्टर्सचा, प्युअर नसतात. पण जेव्हा होमोझायगस प्युअर लाईन असतं तेव्हा हेटेरोझायगॉसिटी नसते, म्हणजे ते दोन्ही अलील्स जे असतात ते सेमच असतात. याच्यामध्ये 2 अलील्स जे येतात एकत्र ते सेम नसतात. सो दिस बिकम्स अ हेट्रोझायगस ट्रेट. आणि प्युअर लाईन कुठे वापरतो आपण? जनरली एक्सपेरिमेंट्समध्ये प्युअर लाईन वापरलं जातं, म्हणजे जिथे कॅरेक्टर्समध्ये काही मिक्सिंग नाही आहे, मिक्सिंग ऑफ कॅरेक्टर्स इज नॉट सीन. आणि हे जनरली आपण क्रॉप एक्सपेरिमेंट क्रॉप इम्प्रूव्हमेंटचे जे एक्सपेरिमेंट्स आहेत त्याच्यासाठी आपण वापरतो. म्हणजे सिंगल पेरेंटचा डिसेंडेंट आहे, सेल्फ फर्टिलायझेशन करून क्रॉस फर्टिलायझेशन होणार नाही, त्याच फ्लावरच्या पोलन ग्रेनचं त्याच स्टिग्मावर पडणार आणि सेल्फ फर्टिलायझेशन होणार. सो दॅट बिकम्स अ प्युअर लाईन. ओके. मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे काय? आता आपण आता क्रॉसबद्दल बोलतो. क्रॉसिंग म्हणजे काय? आपण जेव्हा एक प्लांट घेतो दॅट बिकम्स वन पेरेंट, आणि दुसरा प्लांट घेतो दॅट बिकम्स लेट्स से मेल, एक बिकम्स मेल अँड दी अदर वन बिकम्स फिमेल. कसं मेल अँड फिमेल ते मी ऑलरेडी सांगितलं होतं. मेंडलने काय केलं होतं ते हे कापले होते, अँथर्स कापले, दॅट बिकम्स द फिमेल फ्लावर, आणि दुसऱ्या याच्यात त्यांनी जे फक्त जे पोलन आहे ते घेतलं त्यातलं, दॅट मीन्स दॅट बिकम्स अ मेल फ्लावर ऑर द मेल प्लांट. इवन दो द फ्लावर इज बायसेक्शुअल, म्हणजे दोन्ही सेक्सेस त्या फ्लावरमध्ये आहेत, सेक्शुअल ऑर्गन्स दोन्ही आहेत, पण तरी आपण आपल्या कन्व्हिनियन्सप्रमाणे एक काढून टाकतो. सो दॅट बिकम्स अ मोनोहायब्रिड क्रॉस. नाही, दॅट बिकम्स अ क्रॉस. आणि व्हॉट इज मोनोहायब्रिड? जेव्हा एक कॅरेक्टर आपण कन्सिडर करतो. फॉर एक्झाम्पल मी फक्त जर हाईट कन्सिडर केली दॅट बिकम्स मोनोहायब्रिड क्रॉस. डायहायब्रिड म्हणजे काय? ऑब्व्हियसली मी 2 कॅरेक्टर्स सिलेक्ट केले. कुठले 2 कॅरेक्टर्स? कुठलेही असू शकतात. फॉर एक्झाम्पल मी शेप ऑफ द सीड राऊंड आणि कलर ऑफ द सीड येलो असं घेतलं तर दॅट बिकम्स डायहायब्रिड. ट्रायहायब्रिड म्हणजे 3 कॅरेक्टर्स जर घेतले तर दॅट बिकम्स ट्रायहायब्रिड क्रॉस. असे आपण कितीही नंबरचे क्रॉस घेऊ शकतो. पण फॉर सिम्प्लिसिटी आपण फक्त तुम्हाला कळण्यासाठी मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड हे 2 प्रकारचे क्रॉस बघणार आहोत. आता मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये काय होतं हे बघा. येलो ग्रीन हे 2 कॅरेक्टर्स घेतले. येलो इज डॉमिनंट आणि ग्रीन कलर ऑफ द सीड इज रेसेसिव्ह, राईट? याचे गॅमिट्स तयार होतात. आता हेच आपण म्हणत होतो प्युअर, जे प्युअर आहे हे प्युअर का आहे? कारण यांच्यामध्ये एकच प्रकारचे गॅमेट्स तयार होतात. ओन्ली सिंगल वाय अँड ओन्ली सिंगल कॅपिटल वाय अँड ओन्ली सिंगल स्मॉल वाय. सो देअरफॉर दीज हे जे आहेत हे पेरेंट्स आहेत, हे प्युअर लाईन आहेत किंवा होमोझायगस आहेत. हे गॅमेट्स आहेत. आता गॅमेट्स क्रॉस झाल्यावर काय होणार? सो दिस इज अ प्रोडक्ट ऑफ क्रॉस बिटवीन 2 प्युअर पेरेंट्स विच हॅव ओनली वन सिंगल कॅरेक्टर डिफरन्स. एकच कॅरेक्टर डिफरन्स आहे. कुठलं कॅरेक्टर? येलो सीड आहे का ग्रीन सीड आहे, यांच्यामध्ये एकच फरक आहे. ओके. नाव दी हायब्रिड येलो सीड्स प्रोड्यूस इन अ क्रॉस बिटवीन प्युअर येलो अँड प्युअर ग्रीन इज हेटेरोझायगस. ते काय म्हणतात? आता याचा क्रॉस जेव्हा तयार होतात तेव्हा हे फर्स्ट जनरेशन तयार होतो, आणि फर्स्ट जनरेशन जे आहे ते हायब्रिड असणार आहे. हायब्रिड का असणार आहे? कारण यांच्यामध्ये कॅपिटल वाय पण असणार आहे, हे स्मॉल वाय पण असणार आहे. सो द रिझल्टंट प्रोजेनी जे ऑफस्प्रिंग जे प्रोड्यूस झालेलं आहे दॅट इज अ हायब्रिड. त्यांच्यामध्ये प्युअर कॅरेक्टर नाही आहे, 2 वेगवेगळे अलील्स आलेले आहेत. हे बघा कुठले अलील्स आले? एक कॅपिटल वाय आला आहे आणि एक स्मॉल वाय आला आहे. आता यांच्यामध्ये जर मी सेल्फिंग केलं तर कुठले माझे गॅमेट्स कसे येतील? कॅपिटल वाय स्मॉल वाय, बरोबर? सो हेटेरोझायगस प्रोड्युसिंग 2 काइंड्स ऑफ गॅमेट, राईट? हे होमोझायगस होते त्यामुळे यांच्यामध्ये एकच टाईपचं गॅमेट तयार झालं. पण हे हेटेरोझायगस असल्यामुळे याच्यात 2 प्रकारचे गॅमेट्स तयार झाले, कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय. सो दिस इज दी F1 जनरेशन. आता F1 जनरेशनचं जेव्हा मी सेल्फिंग करेल म्हणजे सेल्फ पॉलिनेशन होईल त्यांच्यामध्ये, तर F2 जनरेशन तयार होतो. F2 जनरेशनमध्ये मला सगळे कॅरेक्टर्स दिसून येतील. कसं काय? बघा, हे बघा F2 जनरेशनमध्ये काय झालं? मी इथे पनेट स्क्वेअर दाखवले, म्हणजे प्रॉबॅबिलिटी दाखवते मी. सो गॅमेट्स कुठले आले? कॅपिटल वाय स्मॉल वाय, कॅपिटल वाय स्मॉल वाय. जेव्हा कॅपिटल वाय एकत्र येतात तेव्हा येलो सीड, कॅपिटल वाय स्मॉल वाय तरी येलो सीड, कॅपिटल वाय स्मॉल वाय तरी येलो सीड, आणि स्मॉल वाय तर ग्रीन सीड. तर या प्रकारे मला ओरिजिनल जे पेरेंट्समध्ये कॅरेक्टर्स होते म्हणजे डबल कॅपिटल वाय येलो आणि स्मॉल वाय ग्रीन, हे 2 कॅरेक्टर्स परत मिळालेत या मोनोहायब्रिड क्रॉसच्या एंडला. आणि
त्यांनी काय केलं, रेशियोज काढलेत. रेशियोज कशा बेसिसवर, एकतर आहे कॅरेक्टर जे आपल्याला डोळ्यांनी दिसतं, म्हणजे जे डोळ्यांनी दिसतं त्याला त्यांनी एक फिनोटायपिक कॅरेक्टर असं म्हटलं आहे. आणि त्याचा रेशिओ आपल्याला काय दिसतो इथे, डोळ्यांनी जे दिसणार आहे, मला हे कळणार आहे का डोळ्यांनी की कॅपिटल वाय आहे का स्मॉल वाय आहे, नाही कळणार. मला फक्त येलो आणि ग्रीन एवढंच दिसणार. सो फिनोटायपिक रेशिओ विल बी 3:1, 3 येलो आणि 1 ग्रीन, राईट. आणि त्याच्यामध्ये जे जिनोटिपिक रेशो म्हणजे जीन्सचं जे रेशिओ आहे ते जर चेक केलं तर जिनोटिपिक रेशिओ काय येणार, मला कॅपिटल वाय प्युअर एकच आहे, स्मॉल वाय प्युअर एकच आहे, पण कॅपिटल वाय स्मॉल वाय 2 आहेत. तर माझं जिनोटिपिक रेशिओ होईल 1:2:1. त्यामुळे हे बघा इथे जिनोटिपिक रेशिओ दिलं आहे त्यांनी 1:2:1 आणि फिनोटिपिक रेशिओ दिला आहे 3:1. दिस इज अ मोनोहायब्रिड क्रॉस. आता हा मोनोहायब्रिड क्रॉस तुम्ही कुठल्याही कॅरेक्टरसाठी काढू शकता. तुम्ही स्वतः काढा, पेन पेपर घ्या आणि तुम्हाला आत्ता जरी वाटलं की लक्षात आलं आहे तरी जेव्हा आपण पेन पेपर घेतो आणि लिहितो तेव्हा तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तिथे तुम्हाला कळेल की तुम्हाला कुठे डाऊट्स आहेत. त्यामुळे प्लीज ते हाताने लिहून तुम्ही टॉल कॅरेक्टर वर्सेस ड्रॉफ घेऊ शकता, कुठलाही कॅरेक्टर पर्पल व्हाईट फ्लावर्स घेऊ शकता. तुम्हाला जो कॅरेक्टर आवडेल तो घ्या, पण त्याचा मोनोहायब्रिड क्रॉस स्वतः काढा विदाऊट सीइंग इन द टेक्स्टबुक. ओके. नाव याच्यावर मेंडलनी काय केलं, लॉ ऑफ डॉमिनन्स इंट्रोड्यूस केलं. आता लॉ ऑफ डॉमिनन्स म्हणजे काय आहे. सो ऑब्व्हियसली मोनोहायब्रिड क्रॉस घेतला, दोन्ही पेरेंट्समध्ये एकच ट्रेटचा डिफरन्स आहे. कुठला होता, मागच्या याच्यात सीड कलर होता, इथे आपण हाईट बघू. लेट्स से हाईट. सो व्हॉट इज अ डिफरन्स, पेरेंटल जनरेशनमध्ये एक टॉल होता एक ड्रॉर्फ, त्यांच्यामध्ये क्रॉस केल्यानंतर सगळे टॉल तयार झाले आणि टॉलमध्ये त्यांनी सेल्फ पॉलिनेशन केलं. सेल्फ पॉलिनेशन केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की 3 टॉल आणि 1 ड्वॉर्फ असं कॅरेक्टर दिसून आलं प्लांटमध्ये. सो दिस बिकम्स 3:1. दॅट इज द फिनोटिपिक रेशो, जे डोळ्याने दिसतं फिनोटिपिक. आणि जिनोटिपिक जे आतमध्ये आहे ते दिसणार नाही, तर हे 1:2:1 विल बी द जिनोटिपिक रेशो. प्युअर टॉल वर्सेस प्युअर डॉफ हे मेंडलनी पी प्लांटमध्ये केलं होतं आणि प्रत्येक एक पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरसाठी हे केलं आणि त्यांचे रेशोज काढले. म्हणजे एकाच कॅरेक्टरवर ते थांबले नाही की टॉल अँड डॉफ केलं बास आता थांबून, नाही, ही डिड इट फॉर ऑल द कॅरेक्टर्स. ओके. आणि याच्यात त्यांना दिसून आलं की एक जो आहे कॅरेक्टर तो एक्सप्रेस होतो, पण दुसरा आहे तो नाही एक्सप्रेस होतो. तर त्याला जे एक्सप्रेस होतो त्याला त्यांनी डॉमिनंट म्हटलं. F1मध्ये जो एक्सप्रेस होतो त्याला डॉमिनंट म्हटलं आहे आणि जो F1मध्ये दिसत नाही त्याला रेसेसिव्ह म्हटलं आहे. व्हेरी क्लिअर. आता F1मध्ये याच्यात कुठला कॅरेक्टर दिसतोय तुम्हाला, टॉलनेस, राईट. सो देफोर टॉल बिकम्स अ डॉमिनंट अलील. आणि डॉर्फनेस म्हणजे इथे कुठेही तुम्हाला डॉर्फ प्लांट दिसला नाही, त्यामुळे तो दॅट बिकम्स अ रेसेसिव्ह कॅरेक्टर. याच्यामुळे काय एक्सप्लेनेशन मिळालं की वन ऑफ द पेरेंट्स इज एक्सप्रेस्ड आणि दोन्ही पेरेंट्सचं एक्सप्रेशन F2मध्ये दिसतं. म्हणजे जेव्हा F1चं सेल्फिंग होतं तेव्हा दुसऱ्या कॅरेक्टरचं पण एक्सप्रेशन दिसतो. दिस इज द स्टेटमेंट तुम्हाला पाठ करावं लागेल जसा आहे तसा. स्टेटमेंट इज ॲज फॉलोज. वेन टू होमोझायगस इंडिव्हिज्युअल्स विथ वन ऑर मोर सेट ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आर क्रॉस्ड, the alleles or characters that appear are in the F1 are dominant and those which do not appear in the F1 are recessive. So this is the first law or the law of dominance given by Mendel.